तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना 2025-26 या आर्थिक वर्षातील त्यांच्या घरकुलाचे जे काही उर्वरित हप्ते आहेत ते आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे संकेत हे दिसून येत आहेत. कारण या हप्त्यासाठीचा व या योजनेसाठीचा जो काही निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबत JR हा आलेला आहे. तर या JR मधून आपण याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो JR आणि या JRचा विषय हा तुम्ही येथे पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता रुपये येथे देण्यात आलेले आहेत. एवढा निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या JRचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा JR दिनांक तुम्ही येथे पाहू शकता हा JR दिनांक 25 मार्च 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे, प्रसिद्ध हा केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली जो शासन निर्णय आहे तो पाहूया की त्यामधून हा निधी वितरित करण्याबाबत कशा प्रकारची मान्यता ही देण्यात आलेली आहे याविषयीची माहिती. त्यामध्ये शासन निर्णय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील सर्वसाधारण प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता ग्रामविकास विभागाअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीमधून एकूण रुपये 30 कोटी एवढा निधी इतका निधी हा सदर योजनेकरिता वितरित करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत सन 2025-26 साठी 30 कोटी रुपयाची प्रस्तावना ही प्रशासनाकडे सादर करण्यात आलेली होती आणि आता याच प्रस्तावास मान्यता देऊन 30 कोटी रुपयाचा निधी हा आता प्रत्यक्षपणे 2025-26 मधील असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यात यावा या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच हा निधी आता या योजनेअंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता सदर योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये अतिरिक्त राज्य हिस्सा 100% रुपये 30 कोटी या इतका निधी अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर BDS संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे खालील लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्येच खाली एक लेखाशीर्ष देण्यात आलेला आहे की ज्यामध्ये हा निधी कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे याविषयीची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. या JR मधील या शासन निर्णयामधील महत्त्वाची माहिती म्हणजेच 2025-26 या आर्थिक वर्षात असलेले जे काही घरकुल लाभार्थी आहेत ज्यांची जी काही हप्ते घरकुलाचे थकीत आहेत तर त्यांना ते आता मिळण्यास सुरुवात होणार आहे, ते त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण या वर्षातील जे काही लाभार्थी आहेत घरकुल लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या हप्त्यापोटीची जी काही निधी आहे जो काही निधी आहे तो वितरित करण्यास मान्यता आता या शासन निर्णयामधून मिळालेली आहे. तर ही होती या संबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.